मित्रांनो, कधी विचार केलाय का? दिवाळीत आपण फटाका फोडतो किंवा मंदिरात गेल्यानंतर घंटा वाजवतो, तेव्हा त्या घंटेतून निघणारा आवाज किंवा घरामध्ये काम करत असताना आईच्या हातून पडलेला जे काही भांडं आहे किंवा जे काही ताट आहे त्याचा आवाज किंवा आकाशामध्ये पाऊस सुरू असताना जी काही वीज कडाडते ह्याचा आवाज, ह्यामध्ये नेमका काय फरक आहे? चला आज विज्ञानाच्या मदतीने आवाजाचं गुपित उघडूया आणि इयत्ता 7वीचा धडा 18 ध्वनीची निर्मिती हा आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, मगाशी जी काही आपण उदाहरणं पाहिली म्हणजेच काय, दिवाळीचा फटाका असू दे किंवा मंदिरात गेल्यानंतर वाजवलेले घंटा असू दे, तर ह्या सर्व घटनांमध्ये उदाहरणामध्ये काय होतो रे, ध्वनी निर्माण होतो. म्हणजेच वस्तूमध्ये जी काही कंपनी निर्माण होतात यामुळे ध्वनी निर्माण होतो. ही जो काही ध्वनी निर्माण होतो हे हवेतील काय होतात रे, हवेमध्ये मिसळतात आणि एका रेणूकडून दुसऱ्या रेणूकडे प्रवास करत आपल्या कानांपर्यंत पोचतात आणि आपल्याला त्या ध्वनीचं काय होतं रे, ज्ञान होतं. हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही ध्वनी आहे हा ध्वनीचा आवाज म्हणजेच जे काही भारतीय संगीतात सा रे ग म प ध नी हे स्वर चढत जाणाऱ्या उंचीचे म्हणजेच काय रे, हा ध्वनी काय होतो रे, हे वाढत जातात. म्हणून स्वराच्या या उंचीला विज्ञानाच्या परिभाषेत ध्वनीची वारंवारिता असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर बघा आपल्या घड्याळाचा काटा असू दे किंवा जो काही आपल्या घरामध्ये असणारा पंखा, ह्याची फिरणारी पाती असू देत, म्हणजेच काय, एखादी वस्तू ठराविक काळानंतर पुन्हा त्याच मार्गाने होते. ही जी हालचाल आहे हिला आपण काय म्हणायचे, नियतकालिक गती. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच कोणतीही वस्तू काय होते रे, एका बाजूला जाऊन काय होते रे, पुन्हा त्याच बाजूला येते. ही गती काय होते रे, ठराविक काळाने घडत राहते. त्या गतीला त्या वस्तूची नियतकालिक गती असे म्हणतात. नियतकालिक गती म्हणजेच काय, ठराविक काळानंतर पुन्हा त्याच मार्गाने होणारी हालचाल. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण काय केलो रे, बागेमध्ये गेलो. आता बागेमध्ये जो काही झोका असतो हा काय आहे रे, एक दोलक आहे आणि झोपाळा जो काही पुढे मागे होत राहतो ही झोकाळ्याची काय आहे रे, दोलन गती आहे. बघा आपल्या घरामध्ये असणारे हे जे काही साधन आहे ह्या साधनाद्वारे आपण समजून घेऊया. काय आहे बघा, तर समजा हा काय आहे, बागेतला झोका आहे. काय आहे रे, बागेतला झोका. ही काय आहे, त्याची मध्यस्थिती म्हणजेच काय, ही त्याची मधल्या बाजूला तो उभा आहे. आता बघा, जेव्हा मी झोक्याला काही केलं रे, मागे ओढलं आणि मी त्याला सोडलं म्हणजे काय झालं, एका टोकाकडून तो काय झाला रे, पुढे गेला. पुन्हा काय झाला, हा जो काही झोका आहे हा मागे जाऊन काय झाला रे, पुन्हा त्याच बाजूला आला. म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या कोणत्याही वस्तूची ठराविक कालावधीमध्ये पुढे मागे होणारी वस्तू म्हणजे काय असते रे, दोलक असते. लक्षात आलं का? एका स्थिर बिंदूभोवती पुढे मागे होणारी हालचाल म्हणजे दोलन. बागेतील झोपाळा तो काय करतो, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊन परत होतो. म्हणजेच त्याची काय होते रे, एक दोलन पूर्ण होते. काय होते रे, एक दोलन पूर्ण होते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, दोलन म्हणजेच काय, तर बघा एका स्थिर बिंदूभोवती पुढे मागे होणारी हालचाल म्हणजेच काय असतो, तो दोलक. आणि जे काही दोलन म्हणजेच काय, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊन परत येणे. म्हणजेच काय,
एक दोलन म्हणजेच काय, आपण जे काही म्हणतो की मला एक फेरी दे, म्हणजेच काय, आपल्या साधं उदाहरण, घरापासून शाळा आणि शाळेपासून घर, हे काय आहे रे, हे एक प्रकारचं दोलन आहे. म्हणजे काय, एका टोकाकडे आपण गेलो आणि त्या दुसऱ्या टोकाकडून परत आपण आपल्या त्या जागी आलो, म्हणजेच काय, एक दोलन पूर्ण होते किंवा एक फेरी. लक्षात आलं का? समजून घ्यायचं झालं तर काय, एक फेरी पूर्ण होते, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, एक दोलन पूर्ण होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही दोलक आहे, हा दोलक त्याची जी काही मध्यस्थिती आहे, ह्या मध्यस्थितीपासून जास्तीत जास्त किती अंतरापर्यंत जातो, याला काय म्हणतात रे, आयाम असे म्हणतात. लक्षात आलं का? म्हणजे झोपाळा काय झाला, मी झोपाळा काय केला रे, पाठीमागू पुढे ढकलला, तर तो काय झाला रे, मध्यस्थितीपासून जास्तीत जास्त किती अंतर पुढे गेला, या अंतराला आपण आयाम म्हणजेच ॲम्प्लिट्यूड असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आयाम म्हणजेच काय, तर ते ॲम्प्लिट्यूड. बघा, आयाम म्हणजेच काय, दोलक त्याच्या मध्यस्थितीपासून जास्तीत जास्त किती अंतरापर्यंत जातो, याला आयाम असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही आयाम आहे, म्हणजेच काय, झोपाळ्याला मी काय केला रे, जोरात धक्का दिला तर तो काय होतो रे, उंचावरच जातो, म्हणजेच त्याचा आयाम वाढतो, म्हणजेच त्या झोपाळ्याचा ॲम्प्लिट्यूड वाढतो. लक्षात आलं का? आता बघा, जे काही दोलन काळ म्हणजेच काय, तर हे जे काही दोलक आहे, म्हणजे हा झोपाळा आहे, ह्या झोपाळ्याला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेला जो काही कालावधी आहे, त्याला आपण काय म्हणायचं आहे, दोलनकाल असे म्हणायचं आहे. लक्षात आलं का? म्हणजेच दोलन म्हणजे काय, एका टोकाकडून जाऊन दुसऱ्या टोकाकडे परत येणे, म्हणजे जी काही एक फेरी आहे, ही एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे, त्याला आपण काय म्हणायचं आहे, दोलनकाळ असे म्हणायचे. बघा, एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच काय असणार आहे, दोलनकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही दोलनकाळ आहे, ह्याला टी या अक्षराने दर्शवतात, म्हणजेच काय, दोलकाचा दोलनकाळ, टाईम पिरियड ऑफ ऑसिलेटर, म्हणून दोलनकाळ. दोलनकाळ टी या अक्षराने दर्शवतात. तर दोलनकाळ टी या अक्षराने दर्शवतात, म्हणजेच दोलनकाळ हा सेकंदामध्ये मोजतात. लक्षात आलं का? सेकंदामध्ये मोजतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, ह्या दोलकाची जी काही वारंवारता आहे, म्हणजेच काय, ह्या दोलकाने एका सेकंदामध्ये किती दोलने होतात, त्यांची जी काही संख्या आहे, तिला आपण काय म्हणतो रे, वारंवारता असे म्हणतो. लक्षात आलं का? बघा, जे काही वारंवारता आहे, ती काय, म्हणजे एका सेकंदात किती दोलने होतात, ती संख्या म्हणजेच काय, वारंवारता. आता वारंवारतेला इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी असे म्हणतात, म्हणजेच फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. आता विद्यार्थी मित्रांनो, जे काही वारंवारतेचे एकक आहे, हे आहे हर्ट्झ. काय आहे बघा, हर्ट्झ. वारंवारतेचे जे काही एकक आहे, हे एकक काय आहे बघा, हर्ट्झ. आणि हे आपण एच
झेड असे लिहितो. लक्षात आलं का? आता बघा, जे काही वारंवारिता आहे याची जी काही संज्ञा आहे ती यन या अक्षराने दर्शवतात. लक्षात आलं का? जे काही वारंवारिता ही यन ह्या अक्षराने दर्शवतात. तर हे जे काही वारंवारितेचे जे काही सूत्र आहे ते काय आहे बघा, वारंवारिता बरोबर एक छेद काय आहे, दोलकाचा दोलनकाळ. दोलकाचा दोलनकाळ कशाने दर्शवतात, तर तो आहे टी. इथं काय लिहिते बघा, एक छेद दोलनकाळ म्हणजेच काय असणार आहे, एक छेद टी. तर वारंवारितेसाठी एक महत्त्वाचं उदाहरण जे आपल्या नेहमीच्या व्यवहारितेला आहे, म्हणजे जे आपल्याला माहीत आहे. तर आपल्या हृदयाचे ठोके. लक्षात आलं का? हे काय आहे रे, एक उदाहरण आहे. आणि एका मिनिटामध्ये आपलं हृदय किती वेळा रे, 72 वेळा धडधडते. ही त्याची काय झाली रे, वारंवारिता. वारंवारिता म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो?